नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला खूप सारे हस्तकला आणि पाककला या विषयांवरचे व्हिडिओज बघायला मिळतील. तुम्हाला ते आवडले तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हा कापा फणस कापला आहे आणि त्याच्यानंतर याच्या गरे काढल्यानंतर ज्या आठळ्या उरल्या त्या धुवून वाळवल्या. अख्ख्या ज्या ह्या आठळ्या आहेत त्या मी साठवणार आहे आणि ज्याला कट गेलेले आहेत, कापले गेलेले आहेत आठळा, त्याची लगेच रेसिपीज करून टाकणार आहे. म्हणजे काय होईल, कारण या आठळा आहेत ज्याला कट गेलेला आहे, ज्याचे तुकडे पडलेले आहेत, त्या आठळा जास्त दिवस टिकणार नाही आहेत. पण अखंड ज्या आठळा आहेत त्या मात्र आपण साठवू शकतो. याला कोकणातले लोक मातीसुद्धा लावून ठेवतात, म्हणजे 4 महिने टिकण्यासाठी उपयोग पडतो. आणि आपल्याला नंतर कधीही पाहुणे वगैरे आले तर त्यावेळेला आठळ्यांची भाजी वगैरे करता येते. पण मी तसं काही करत नाही आहे. थोडे दिवसांनी त्याही आठळ्यांची पदार्थ बनवेन. तर या आठळा कापायच्या विळीवर किंवा सुरीनं तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटेल त्याप्रमाणे ह्या अशा पद्धतीनं कापून घ्यायच्या आणि याची जी सालं आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट जे साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आतमध्ये ब्राऊन कलरचं एक साधंसं सालपट असतं. ते सालपट खाल्लं तरी चालतं किंवा नको असेल तर मग ते सुद्धा काढून टाकायचं. पण हे ट्रान्सपरंट साल जर आपण हे नाही काढलं तर मात्र खाताना आपल्या घशाला हे चिकटू शकतं आणि चिकटलं तर घास आपल्याला गिळता पण येत नाही आणि ते सालपट, चिकटलेलं सालपट आपल्याला बाहेर पण काढता येत नाही, अशी अवस्था होते. आणि म्हणून हे खूप धोकादायक आहे खाणं. त्यामुळे हे ट्रान्सपरंट सालपट नक्की आपल्याला काढून टाकायचं आहे. छोटे छोटे तुकडे जरी असतील तरीसुद्धा ते व्यवस्थित आपण काढून टाकायचं. आम्हाला हे असं ब्राऊन कलरचं साल आवडतं खायला, त्यामुळे आम्ही हे सालपट काढत नाही, फक्त ट्रान्सपरंट साल काढतो. तर या पद्धतीनं आता आपल्याला या आठळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. या सगळ्याला कट गेलेला आहे, तर या सगळ्या आठळ्या मी आधीच वापरणार आहे. याचे सगळ्याचे मी अशा पद्धतीनं तुकडे करून घेते, सालं काढते आणि मग पुढची रेसिपी दाखवते. या आठळ्यासुद्धा ना खायला खूप छान लागतात. म्हणजे आपण ह्या आठळा उकडून खाऊ शकतो किंवा आपल्याला आमटीमध्ये वापरता येतात किंवा त्याचे गोड पदार्थ बनवता येतात. उपासाला खूप छान आमटी बनवता येते. वेगवेगळे पदार्थ याचे करता येतात. तुम्हाला माझ्या चॅनेलवर अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघायला नक्की मिळतील. आत्ताच लगेच तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी व्हिडिओ अपलोड झाला ना नवीन की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच तो व्हिडिओ बघता पण येईल आणि लगेच तुम्ही रेसिपीज पण करू शकता. कारण हे असे प्रकारचे व्हिडिओज असतात, ते सीझनप्रमाणेच येतात आणि त्या सीझनमध्ये तुम्ही ते पदार्थ बनवू शकता. तर चला, हे तुकडे करून झालेले आहेत. आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण याच्यामध्ये चीक असतो. या आठळा चिरल्यानंतर याच्यातून चीक आपल्याला जाणवतो, हाताला सुद्धा तो जाणवतो चीक. तर हे 2-3 वेळा आठळा धुवून घ्यायच्या आणि कुकरला शिजवून घ्यायच्या. डाळीबरोबर किंवा आपण भात लावतो त्याबरोबर या आठळा शिजवून घ्यायच्या. 2 किंवा 3 शिट्ट्या पुरेशा आहेत. तरी तुम्ही एकदा वापरलात की तुमच्याही लक्षात येईल की तुम्हाला किती शिट्ट्या
करून ह्या शिजवायच्या आहेत. कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्याप्रमाणे काहींना खूप शिजवलेल्या आवडतात किंवा काहींना थोडंसं घट्ट लागल्या तरी आवडतात. तर ह्या शिजवल्यानंतर आपली नेहमीप्रमाणे फोडणी तयार करायची आहे. इथे मी तीळ तेल वापरलेलं आहे. आता यामध्ये मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडली, सगळी तडतडली की नंतर हिंग आणि हळद घालायचे. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये कढीपत्ता वापरू शकता. हिंग हळद घालून झालं की नंतर त्या ज्या शिजवल्या होत्या आठळा त्या आपल्याला ह्याच्यावर फोडणीवर घालायच्या आहेत. थोडं परतून घेऊया म्हणजे फोडणीचा खमंगपणा त्या भाजीला लागेल. आता आपल्याला ही वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा शिजवायची गरज नाही आहे, कारण ती ऑलरेडी कुकरमध्ये शिजलेलीच आहे भाजी. परंतु आता आपल्याला ही खमंग फोडणीमध्ये थोडी एक वाफ काढून घेऊया, कारण मसाले पण त्याच्याबरोबर आपण वापरतोय. याच्यामध्ये मी आता तिखट घातलं आहे, गोडा मसाला घातला आहे, मीठ घातलं आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. याच्यानंतर याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे. खोबऱ्याची पण चव खूप छान येते आणि कोकणातले पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये खोबरं तर आलंच, यायलाच पाहिजे. तर या पद्धतीनं थोडंसं पाणी वापरून दबदबीत भाजी करून घ्यायची आणि मस्त आमटी भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबर ही मसालेदार भाजी खाऊन घ्यायची. या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा. भाजी तशी साधीच आहे, पण करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडेल आणि साधं वरण भाताबरोबर मसालेदार खायला खूप छान लागते. चला तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या चॅनेलवरचे बाकीचेही व्हिडिओज बघून घ्या.